शेतकरी कोमात नाही, विरोधी पक्ष कोमात असल्याचं शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात अशी ठाकरेंनी टीका केली होती, त्यावर त्यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार। या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे। वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये, कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं, पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक अक्षर सुद्धा नाहीये। नव्यान म्हणजे पाठचं पुढचं पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय। 2 दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे, अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्या बद्दल? अशी भाषा काढणं योग्य नाही आहे। शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे, हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं। विरोधी पक्षाने काय केलं 2.5 वर्षापूर्वी, शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहिती आहे। अजितदादा इकडे आहेत, ते तर वित्तमंत्री होते, त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासनं दिली, पण त्यांच्या कर्जफेडीची परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली। नाना जोर पण नाही तुमच्यामध्ये, काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं आताही पाहिलं, विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमात नाही, विरोधी पक्ष कोमात गेला का काय?